सर नमस्कार. ज्ञानेश्वर मुळे बोलते बळीराजा यूट्यूब चॅनलकडून. हां बोला बोला ज्ञानेश्वर दादा बोला. सर काय राहील पावसाचा अंदाज? नक्कीच आज 16 तारीख उजडली. कालच्या 15 तारखेला महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली. ते आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून देखील पाहिले. आज हो, काल 16 बऱ्याच तारखेला भागात. हो आज 16 तारखेला परत दुप्पट वाढ आहे. त्यामध्ये खानदेशकडे वाढ होते, पश्चिम महाराष्ट्राकडे देखील सर्व जिल्ह्यांमध्ये वाढ होते आणि मराठवाड्यात सुद्धा कालच्या तुलनेमध्ये आज जास्त वाढ होते. त्या तुलनेमध्ये विदर्भाला आजही पाऊस आहे 16 जुलैला. पण विदर्भाच्या भागांची जी काही खालची भाग आहेत त्यांना काही भागांना सोडू शकतो, काहींना घेऊ शकतो, पण कालच्यापेक्षा बदल चांगला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या 3च दिवसात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र व्यापला जाईल अशी 17 तारखेची संध्याकाळची कंडिशन आहे. आज 16 जुलैला खानदेशमध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, मराठवाड्यातला भाग हा आणि नाशिक, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकण किनारपट्टीसह बीड जिल्हा, लातूर, धाराशिवची जोर वाढणार आहे. परभणीतही जोर वाढेल. आज नांदेडला बऱ्याच ठिकाणी सुरुवात करेल. हिंगोलीला सुद्धा जवळपास सर्व तालुक्यामध्ये आज सुरुवात करेल. त्याच्यानुसार यवतमाळ जे पट्टे आहेत खालचे जे काही भाग वाशिम वगैरे आहेत यांना आज काही, पण हिंगोलीसह उद्या मात्र जास्त जोर आहे. ठीक आहे. आणि शासकीय यंत्रणेने दिलेल्या तारखेच्या आत महाराष्ट्र पूर्ण व्यापून जाईल. सर आमचा जो भाग आहे ना, नांदेड उत्तर साईडला येतो आम्ही, हिंगोली जिल्ह्याच्या दक्षिण साईडला. मागच्या वेळेस पण मोठा पाऊस नव्हता. आता यावेळेसची कंडिशन कशी राहील? आता हे जे पावसाचा जे भाग आहे का कसा झालेला आहे मागच्या वेळेस? नाही काय भीतीचं दायक वातावरण नाहीये. काही ना एक दिवस मागं पुढे होईल, पण पाऊस चांगलाच घेणार आहे ह्यावेळी. आणि जवळपास हा पावसाचा जोर जो आहे तो 20 तारखेपर्यंत कायम आहे. तिथून पुढे सुद्धा वातावरण 10 दिवस आहे. म्हणजे एकंदरीत 15 तारखेपासून सुरू झालेलं वातावरण 15 दिवस कायम महाराष्ट्रात आहे. आणि रोज पाऊस हा पडत राहणार आहे. आणि रोज सगळं निघणार, ऊन तापणार आणि ऊन तापल्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाळी पण वाढणार. जिथे बी पडेल तिथे मोठ्या थेंबाचा आणि याचे वितरण काही ठिकाणी पेन होणे अशा प्रकारचा आहे. काही ना कमी जरी झाला तरी दुसऱ्या दिवशी त्याला वाढणार आहे. आणि एकंदरीत आता हा जो पाऊस काय करायला आहे, पश्चिम महाराष्ट्र खानदेशापासून सुरुवात करतोय हळूहळू. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा जास्त घेणार आहे आणि विदर्भ हिशोबातच घेणार आहे आज पण 16 तारखेला. पण याच्या तुलनेमध्ये 17 जुलै आहे उद्याची ती जास्त घेणार आहे. त्यामुळे ह्या 2 दिवसात बराचसा सगळ्या जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू होऊन जाईल. आणि जरी याच्यामध्ये काही ना कमी घेतलं किंवा सोडलं तर त्यांना पुन्हा 18 तारखेपर्यंत आणखी व्याप्ती आहे. म्हणजे हे दिवसागणित पावसाचा जोर जो आहे तो वाढत जाणार आहे. डबल होईल. आणि काहींना आता काल मी पाहिलंय बऱ्याच ठिकाणी आता वाहूनही पाऊस झाला. त्यांना विहिरीच्या पण पाण्याचा प्रश्न ठिकाणी मिटवण्यात चालू आहे पावसाचं. आणि पाऊस हो. आणि याच्यापेक्षा 26-27ला तर अनेक भागातलं जे विहिरीचा पाण्याचा प्रश्न तो मिटवणार आहे. आमचे हे प्रामुख्यानं जर ते येलदरी आणि सिद्धेश्वर धरण आहे ना, ते बघा हे जे डॅम्स आहेत हे सहसा परतीच्या पावसाशिवाय भरतच नाही. हो ना. आज आपण याच्याबद्दल बोलूयात की बाबा ठीक आहे इथं थोडीफार आवक होईल शेवटच्या आठवड्यामध्ये जुलैच्या. पण तिथून पुढे पुन्हा पाऊस उघडला जाणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये. पुन्हा त्याच्यानंतर जेव्हा रिटर्न मान्सून पडेल तो खूप मोठा आहे. कारण की ह्या वर्षी जो पाऊस पडणार आहे ना हा टेम्परेचरच्या हिशोबाने पडणारा पाऊस आहे. आणि अनेक ठिकाणी पावसाचा जोर जो आहे तो आता इथून पुढे वाढत जाणार आहे. आणि हा जो प्रभाव आहे का याचा? हे बघा अल्निनोचा प्रभाव युरोपियन देशामध्ये चांगलाच चालू आहे. आणि परिस्थिती जी आहे ती दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. म्हणजे आपल्याला पिकाला जीवदान देणारा पाऊस आहे म्हणा सध्या. काय अडचण? हो. सध्या जे काही उपाययोजना असतील तुमच्या पाऊस येईपर्यंत ते चालूच ठेवा. शेतकरी चालू असणार आहे. चालतंय सर. धन्यवाद. हॅलो. हा बोला ना. चालतंय म्हणलं. धन्यवाद. हो चालतंय.